आज आपण इयत्ता 7वी मराठी पाठ 11वा बालीबेट याचा स्वाध्याय पाहणार आहोत. पहिला प्रश्न आहे, खालील आकृती पूर्ण करा. बालीबेटावरील विविध ललित कला कोणत्या कोणत्या आहेत? नृत्य, गायन, शिल्प आणि चित्र या आहेत बालीबेटावरील विविध ललित कला. दुसरी आकृती आहे आ. बेटाचे वर्णन करण्यासाठी लेखकांनी वापरलेले शब्द. लेखकांनी काय वापरले? रत्नजडित कंठ्यातील कंठमणी. आणि दुसरा, बालीबेटावरील कलांसाठी लेखकांनी वापरलेले शब्द. ललित कलांचा रंगीबेरंगी गोप. प्रश्न दुसरा, खालील कल्पना स्पष्ट करा. त्यामधला अ आहे, बालीबेट म्हणजे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे. ही कल्पना आपल्याला स्पष्ट करायची आहे. उत्तर, एखादा रत्नजडित कंठा फेकून दिल्यावर त्यातील मणी सभोवार विखरावे तसा पाचूंच्या बेटांचा जका म्हणजे इंडोनेशिया देश आहे. त्या कंठमण्यातील महत्त्वाचा मुख्य कंठमणी असतो. तसे बालीबेट आहे. म्हणून बालीबेट हे रत्नजडित कंठ्यातील कंठमणी आहे असे लेखक म्हणतात. आ. बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे. उत्तर, बालीचे पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. इथले अधिकारी पर्यटकांचे मनपूर्वक स्वागत करतात. म्हणून बाली हा टुरिस्टांचा स्वर्ग आहे असे लेखक म्हणतात. इ. ह्या बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. या वाक्यातून लेखकाला काय म्हणायचं आहे? तर उत्तर, लेखक अगदी अपरात्री हॉटेल सागर बीचमध्ये दाखल झाले. तरीही हॉटेलातील स्वागत विभागातले चपळ तरुण चेहऱ्यावरचा जागरणाचा जराही ताण न दाखवता स्वागत करीत होते. यावरून लेखक म्हणतात की बेटावर घड्याळ नावाची गोष्ट नाही. इ. बाली बेटावरील बाग एकत्र कुटुंबासारखी वाटत होती. उत्तर, सागर बीच हॉटेलची समुद्र किनाऱ्यालगत एक गर्द बाग होती. त्यात माडा पोफळीच्या राया होत्या. फुलांनी बहरलेली रोपटी होती. फुलबाग भल्या पहाटेही टवटवीत होती. फुले मिश्किलपणे पाहुण्यांना निहाळत होती. वृद्ध वृक्षांचा समुदाय डुलक्या घेत होता. या सर्व कारणांमुळे बालीबेटावरील ही बाग मुलामाणसांनी, लेकीसुनांनी भरलेल्या नाणत्या एकत्र कुटुंबासारखी लेखकांना वाटत होती. प्रश्न तिसरा आहे, खालील मुद्द्यांच्या आधारे बालीबेटाची माहिती लिहा. बालीबेट, स्थान, घरे, हॉटेल्स, टुरिस्ट खात्याची तत्परता, निसर्ग सौंदर्य, या बेटाचे बदलते रूप या मुद्द्यांच्या आधारे आपल्याला माहिती लिहायची आहे. उत्तर, इंडोनेशियातील बेटांच्या समूहात बालीबेट रत्नजडित कंठ्यातील कंठमण्यासारखे शोभते. इथली घरे व हॉटेल्स निसर्गरम्य परिसरांनी वेढली आहेत. इथले पर्यटन खाते अतिशय तत्पर आहे. त्यामधील तरुण अधिकारी पाहुण्यांचे मनपूर्वक स्वागत करतात. इथल्या हॉटेलला वेढून असलेला निसर्ग रम्य व मनोहारी आहे. माडापोफळीच्या राया आहेत. हॉटेलची बाग नाणत्या एकत्र कुटुंबासारखी सोज्वळ आहे. या बेटावर आता सुधारलेल्या दुनियेचे वारे वाहू लागले आहेत. डोक्यावर विमाने घरघरू लागली आहेत. रेडिओने उरलेल्या जगाशी त्यांना जखडले आहे. वर्तमानपत्रे ही ज्ञानाबरोबर या बेटाची माहिती दूरवर पोहोचवत असतील. चौथा प्रश्न आहे, खालील ओळींचा तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. अ. पहाटेला स्वप्नांची परिसमाप्ती होते म्हणतात. याचा अर्थ आहे या ओळीचा. उत्तर, रात्री झोपेत स्वप्न पडते. स्वप्नांची दुनिया अद्भुत व रम्य असते. पहाटे जाग आल्यावर ही स्वप्नांची दुनिया निघून जाते. म्हणजेच पहाटेला स्वप्नांची पूर्ण समाप्ती होते. आ. 5 मिनिटातच बालीबेटाने माझी घोरणी ऐकायला सुरुवात केली. उत्तर, हॉटेलचा स्वागत कक्ष अतिशय तत्पर व उत्साही होता. रात्री अपरात्री लेखक हॉटेलमध्ये आले तरी त्यांचे स्वागत करताना त्या तरुणांच्या चेहऱ्यावर जागरणाचा जरासुद्धा ताण नव्हता. त्यांनी पटापट प्रवाशांच्या नेमलेल्या खोल्या दाखवल्या. लेखकांनी त्या खोलीत प्रवेश करताच ते इतके गाढ झोपी गेले की ते शांतपणे घोरू लागले. इ. वेलींचेही अंग धुणे झाले होते. उत्तर, सागर बीच हॉटेल भोवतालची बाग पहाटेही खूप ताजी टवटवीत होती. पहाटेच्या दवामुळे वेली ओल्या झाल्या होत्या. जणू काही वेलींची अंघोळ झाली होती. त्यांचे अंग धुणे झाले होते. इ. त्या पहाटांची उणीव मी माझ्या गाण्याने भरून काढत होतो.
उत्तर, पूर्वी राजदरबारी गायक असत. ते गाऊन राजाचे मनोरंजन करीत. या गायकांना भाट म्हटले जाई. पक्षी म्हणजे सृष्टीचे भाट होत. पहाटे पक्ष्यांची किलबिल लेखकांना ऐकू आली नाही म्हणून तेच गाऊ लागले. पक्षीरूपी भाटांची कमतरता लेखकांनी स्वतःच्या गाण्याने भरून काढली. विचार करा, सांगा. बालीबेटावर पक्षी का नसतील? उत्तर, बालीबेट निसर्गरम्य आहे, पण तिथे पक्षी नाहीत. बदलत्या जागतिक यांत्रिकीकरणाचा प्रभाव बालीसारख्या सुंदर स्थानावर पडत आहे. पक्ष्यांना हवा असलेला मोकळा अवकाश मिळेनासा झाला आहे. त्यामुळे कदाचित तेथे पक्षी नसावेत. आज शहरात चिमण्या का दिसत नाहीत? उत्तर, शहरात उंच उंच इमारतीमुळे झाडे कमी झाली आहेत. मोबाईल टॉवरचे प्रमाण वाढले आहे. त्याचा चिमण्यांना त्रास होतो. प्रदूषणही वाढले आहे. थोडक्यात यांत्रिकीकरणामुळे आज शहरात चिमण्या दिसत नाहीत. शब्दांशी खेळूयामध्ये अ. खालील शब्दांचा अर्थ समजून घ्या. अ. टुरिस्टांचा स्वर्ग. टुरिस्टांचा स्वर्ग म्हणजे स्वर्गात सर्व सुखी आहेत असा समज आहे. बालीबेट हे प्रवासी माणसांना अत्यंत सुखकारी असल्यामुळे त्यास टुरिस्टांचा स्वर्ग असे म्हटले आहे. आ. किर जंगल. उत्तर, गच्च झाडी असलेले जंगल किंवा घनदाट जंगल म्हणजे किर जंगल. इ. अश्राप माणसे. उत्तर, अतिशय भोळी भाबडी मनाने निर्मळ असलेली माणसे. इ. गाणारे भाट. उत्तर, राजाचे मनोरंजन करणारे दरबारी गायक. उ. तंबूतला सिनेमा. उत्तर, गावोगावी तंबू ठोकून व कनाती लावून त्यामध्ये सिनेमा दाखवणे. आ. खालील शब्दांचे प्रत्येकी 2 भिन्न अर्थ लिहा. शब्द दिलेले आहे त्याचे वेगवेगळे अर्थ लिहायचे आहेत. अ. अभंग. अभंग म्हणजे भंग न पावणारे आणि दुसरा अर्थ आहे ओव्या असलेला एक मराठी छंद प्रकार. मराठीतील अभंग हा एक छंद प्रकार आहे. आ. बोट. हाताचे बोट आणि जहाज. इ. खालील शब्दांचा वाक्यात उपयोग करा. पहिला शब्द आहे उभयंता. उभयंता म्हणजे दोघेही. वाक्य आहे मामा व मामी उभयंता बाजारात गेले. दुसरा शब्द आहे यत्किंचितही. यत्किंचितही म्हणजे थोडे सुद्धा नाही, काहीच नाही. राम घसरून पडला पण त्याला यत्किंचितही लागले नाही. तिसरा शब्द आहे चौघडा. चौघडा म्हणजे एक वाद्य आहे. दादाच्या लग्नात सनई चौघडा वाजत होता. चौथा शब्द आहे चित्रविचित्र. वाक्य आहे जंगलात चित्रविचित्र प्राणी होते. शोध घेऊयामध्ये अ. आंतरजालाच्या साहाय्याने आशिया खंडाचा नकाशा पहा. आशिया खंडातील कोणकोणत्या देशांना समुद्रकिनारा लाभला आहे व त्या समुद्रात कोणती बेटे आहे त्याचे निरीक्षण करा व त्याची नोंद करा. 2-3 देश आपण इथे लिहिले आहेत. भारताला अरबी समुद्र हा समुद्रकिनारा लाभला आहे. बेटे आहेत अंदमान निकोबार बेटे आणि लक्षद्वीप बेटे. दुसरा देश आहे रशिया. रशियाला लाभलेला समुद्रकिनारा सी ऑफ ओखोटस्क आणि बेटे आहेत कुरिल बेटे. पुढचा देश आहे अमेरिका. लाभलेला समुद्रकिनारा आहे अमेरिकन मेडिटरमिनन सी. बेटे आहेत अलास्का बेटे. आ. आंतरजालाच्या साहाय्याने अंदमान निकोबार या बेटांची माहिती खालील मुद्द्यांच्या आधारे मिळवा. 1. तेथील आदिवासी. तेथे आदिवासी समाजाच्या विविध प्रजाती राहतात. दुसरा मुद्दा आहे आदिवासींचे जीवन. हे आदिवासी शिकार करत. जंगली सुवर, मासे, फळे हे त्यांचे खाद्य. शेती करण्याची पद्धत त्यांना माहीत नव्हती, परंतु आता त्यांच्यात बदल होत आहे. ते देखील आधुनिक समाजाचा भाग बनत आहेत. पुढचा मुद्दा आहे निसर्ग सौंदर्य. घनदाट जंगल व चौफेर पाण्याने वेढलेले हे प्रदेश निसर्ग सौंदर्याने नटलेले आहेत. चौथा मुद्दा आहे तेथील सोयीसुविधा. तेथे सुरुवातीला कोणत्याही सोयीसुविधा नव्हत्या, परंतु आता या समाजात बदल होत आहे. आदिवासी मुलं शाळा शिकत आहेत. ते हिंदी व इंग्रजी भाषेत शिक्षण घेत आहेत. त्यामुळे तेथे थोड्याफार प्रमाणात आधुनिक सोयीसुविधा उपलब्ध होत आहेत. पुढे आहे प्रेक्षणीय स्थळांच्या संदर्भात खाली काही मुद्दे दिले आहेत. त्यांच्या आधारे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या प्रेक्षणीय स्थळाचे वर्णन लिहा. मुद्दे आहेत परिसर, वैशिष्ट्यामध्ये भौगोलिक आणि ऐतिहासिक, स्थळ, लोकपरंपरा, आख्यायिका, कथा, निसर्ग सौंदर्य. उत्तर. मी, माझे आईवडील व भाऊ माथेरान या पर्यटन स्थळाला भेट देण्यासाठी गेलो होतो.
येथील परिसर घनदाट झाडी आणि लाल पायवाटांनी भरलेला आहे. येथे वारली, कोळी, कातकरी व भिल्ल समाजाचे लोक राहतात. त्यांच्या वेगवेगळ्या परंपरा दिसून येतात, जसे की नृत्य, गायन, हस्तकला. या सगळ्या गोष्टींचा आनंद लुटत आम्ही रात्री मुक्कामाच्या ठिकाणी येथील थंड वातावरणाचा आनंद घेतला. पहाटे सकाळी आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. पुढे माहिती मिळवू यामध्ये केल्याने देशाटन अशी एक जाहिरात आपल्याला दिली आहे. वरील जाहिरात वाचा आणि त्या आधारे खाली दिलेल्या प्रश्नांची उत्तरे लिहा. जाहिरात पाहून घ्या. आपण खाली दिलेले प्रश्न पाहूयात. जाहिरातीवरील प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे, सहलीचे आयोजक कोण आहेत? उत्तर, लक्ष्मी टूर्स हे सहलीचे आयोजक आहेत. 2. सहलीची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर, सहलीची वैशिष्ट्ये, उन्हाळ्या सुट्टीत खास परदेश सहल. 2. 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करणाऱ्याला प्रवास भाड्यात 50% सवलत व भेटवस्तू अशी सहलीची वैशिष्ट्ये आहेत. तिसरा प्रश्न आहे, सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्याला सवलत का दिली असावी असे तुम्हाला वाटते? उत्तर, भरपूर व जलद नोंदणी व्हावी, खूप प्रवासी मिळावेत म्हणून सहलीला जाण्यासाठी नोंदणी करणाऱ्यांना सवलत दिली असावी. चौथा प्रश्न आहे, प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय आहे असे तुम्हाला वाटते का? जाहिरातीतील कोणती गोष्ट तुम्हाला अविश्वसनीय वाटते? उत्तर, प्रस्तुत जाहिरात विश्वसनीय नाही. जाहिरातीत परदेश सहल म्हटले आहे व चित्र बसचे दिले आहे. तसेच 2 महिने आधी नोंदणी का ते कळत नाही. या गोष्टी अविश्वसनीय आहेत. पुढे आहे, खालील पाट्यांवर वाहतूक सुरक्षिततेच्या संदर्भात घोषवाक्ये तयार करून लिहा. पहिलं घोषवाक्य, मनाचा ब्रेक उत्तम ब्रेक, वेग सांभाळा अपघात टाळा हे दुसरं घोषवाक्य आहे.